नमस्कार मित्रांनो, विश्वकर्मा डिब्रा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। त्याचबरोबर जीत ट्रॅक्टर्स कराडमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण माहिती घेतोय डॉयसफार कंपनीच्या ॲग्रोलक्स 50 टर्बो प्रो या मॉडेलविषयी। तर हे मॉडेल खास करून 55 ते 60 HP सर्व कामं करण्यासाठी बनवलेलं मॉडेल आहे मित्रांनो। 50च्या पुढं जर 51 HP जरी झालं तर तुम्हाला CRDI ट्रॅक्टर घ्यावा लागतो आणि CRDIला मेंटेन करण्याचा खर्च जास्त येतो, म्हणून नॉन CRDI मध्ये 60 HPचं काम करू शकेल असं हे मॉडेल आहे। याच्यामध्ये चारी बाजूनं एअर इनटेक दिलेला आहे, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स दिलेले आहेत आणि सिंगल पुशमधलं बोनेट दिलेलं आहे। याच्यामध्ये सिंगल पीसमध्ये आहे, ते अनब्रेकेबल फायबरनं बनलेलं आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये मोठा इंटरकूलर दिलेला आहे, ड्राय टाईपमध्ये एअर फिल्टर दिलेला आहे। पाठीमागे जर इकडे बघितलं आपण तर ॲल्युमिनियम फॅन दिलेला आहे मित्रांनो। हा गरम झाल्यानंतर त्याचा आकार बदलत नाही, त्याच्यामुळे हवेच्या फ्लोमध्ये काही फरक पडत नाही, भरपूर हवा आतमध्ये येते। 3 सिलेंडरचे सेपरेट दिलेले आहेत, 3 सिलेंडरवालं इंजिन आहे आणि तिन्हीसाठी सेपरेट फ्यूल पंप दिलेले आहेत। त्याला कंट्रोल करणारा हा गव्हर्नर आहे मित्रांनो। त्याचबरोबर इथे ऑइल कूलर पण दिलेला आहे, तसेच याच्यामध्ये पिस्टन कूलिंग नोझलची सिस्टीम दिलेली आहे। या सर्व सिस्टीममुळे तसेच पॅरलल वॉटर गॅलरी, तर याच्यामुळे काय होतं की ट्रॅक्टर आपला कधीही गरम होत नाही। फुल लोडवरती भर उन्हाळ्यामध्ये कसल्याही हेवी अवजाराला जरी जोडलं तुम्ही, हेवी लोडवरती जरी जोडलं तरीसुद्धा ट्रॅक्टर कधीसुद्धा ओव्हरहीट होत नाही। त्याचबरोबर याच्यामध्ये फायबरची डिझेल टाकी दिलेली आहे 70 लिटर कॅपॅसिटीची। तसेच आपला ट्रॅक्टर जो आहे हा डिझेल वरतून घेतो, इतर ट्रॅक्टर जे आहेत हे डिझेल खालून घेतात, त्याच्याबरोबर ते कचरा येऊन त्यांच्या पंपाचं काम निघत राहतं। याच्यामध्ये 20-25 वर्ष पंपाचं काम निघालेलं नाही आहे, जुने जे ट्रॅक्टर चालू आहेत मार्केटमध्ये त्यांचं सांगतो मी। तसेच यामध्ये 4 व्हील ड्राईव्हची जी सिस्टीम दिलेली आहे ही अतिशय तगडी हेवी ड्युटी सिस्टीम दिलेली आहे। इपिसायक्लिक ड्राईव्ह रिडक्शन याच्यामध्ये आहे, तसेच हे गॅसेस बाहेर निघण्यासाठी हे ब्रीदर दिलेले आहेत। तसेच हा सेफ्टी रॉड पण दिलेला आहे, भविष्यात कधी याचा ॲक्सिडेंट होऊ शकत नाही आहे या रॉडमुळं। आणि तगडी सिस्टीम आहे। खालून जर बघितलं तुम्ही तर हे शाफ्ट दिसत नाही आहे 4 व्हील ड्राईव्हचा, ह्या अंडर बॉडी घालवलेला आहे, तर तो डॅमेज होऊ शकत नाही आहे आतून गेल्यामुळे। अदर ब्रँडचे 4 व्हील ड्राईव्हचे शाफ्ट हे खालून जातात, त्याच्यामुळे ग्राउंड क्लिअरन्स कमी होतो आणि ते डॅमेज होण्याचा धोका नेहमी राहतो। याच्यामध्ये हायड्रोलिकली ॲक्च्युएटेड सेल्फ ॲडजस्टेड डिस्क ब्रेक दिलेले आहेत, त्याचबरोबर युनिक पार्किंग ब्रेक दिलेला आहे। हे जे फीचर्स आहेत हे इतर अदर ब्रँडमध्ये येत नाहीत। हे ब्रेक उभ्या आयुष्यामध्ये ट्रॅक्टरच्या कधीही सेट करावे लागत नाहीत। त्याचबरोबर 4 चाकाला डिफरन्शियल आणि 4 चाकाला ब्रेक असणारा भारतातील एकमेव ट्रॅक्टर हा आहे आपला मित्रांनो। या ट्रॅक्टरमध्ये आपल्याकडं स्पीड व्हेरिएशन भरपूर घेता येते। 8-2चा गिअरबॉक्स आहे आपल्याकडं, 8-4चा गिअरबॉक्स आहे, 10-10चा गिअरबॉक्स आहे, त्याचबरोबर 12-3चा गिअरबॉक्स आहे आणि 15-15चा फुल्ली सिंक्रोमेशमधला पण गिअरबॉक्स आपल्याकडे शटलमध्ये घेऊ शकतो। तसेच पाठीमागे इपिसायक्लिक ड्राईव्ह रिडक्शनचा वापर करण्यात आलेला आहे। याच्या माध्यमातून याचा मेंटेनन्स अगदी म्हणजे 0 मेंटेनन्स झालेला आहे हे, आणि कितीही आचके कचके जरी भेटले तरी सुद्धा याचा मेंटेनन्स निघत नाही। टायर स्लिपेज एकदम नगण्य होतं याच्यामुळे, आणि टायरची लाईफ ही इतर कोणत्याही ट्रॅक्टरपेक्षा 2 ते 3 हजार तास जास्त मिळते, 0 स्लिपेज होतं त्याच्यामुळे। तसेच इथे 4 होलवालं सेन्सिंग असणारा एकमेव ट्रॅक्टर आहे। कंपनी फिटेड ऑक्झिलरी वॉल्व दिलेले आहेत, लॉकिंग सिस्टीमवालं हे कंट्रोल दिलेलं आहे, तर ते ठराविक अवजारासाठी त्याची गरज पडते मित्रांनो। 2250 किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी या 50 HPच्या ट्रॅक्टरमध्ये आलेली आहे। तसेच ही 1000 किलोने वाढवण्याची सोयसुद्धा आपल्याकडे आहे। तसेच ह्याचा जो हिच दिलेला आहे हा 6-12 ठिकाणी लॉक झालेला आहे, त्याच्यामुळे एकदम मजबूत कनेक्शन मिळतं। 3 प्रकारचं PTO आउटपुट ह्याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो। हे सिस्टीम कुठल्या अदर ब्रँडच्या ट्रॅक्टरला येत नाही, आणि ओव्हरऑल सगळं हे हेवी ड्युटीमध्ये आहे। ह्याच्यात तुम्हाला अजून हेवी काय पाहिजे असेल असेंब्ली तर ते आपण एक्स्ट्रा पैसे देऊन घेऊ शकतो। तसेच इकडे जर बघितलं आपण तर इंडिपेंडेंट PTO लिव्हर दिलेला आहे, आणि हाय लो आणि सुपर रिडक्शनचा गिअरबॉक्स आपल्या या ट्रॅक्टरमध्ये आहे। जे कामं हा ट्रॅक्टर करू शकतो तो इतर ब्रँडचा ट्रॅक्टर करू शकत नाही। जर अदर ब्रँडच्या ट्रॅक्टरने तशी कामं करण्याचा प्रयत्न केला तर क्लच प्लेट लवकर खराब होते त्यांची। उदाहरणार्थ केळीचा मल्चर असेल, सायलेज बनवायचं मशीन असेल, किंवा सुपर सीडर यासारखी जी इम्प्लिमेंट्स आहेत, याच्यामध्ये आपला तो गिअरबॉक्स खूप महत्त्वाचा आहे।
अदर ब्रँडला मेंटेनन्स त्या कामाला खूप जास्त येतो। ह्याच्यामध्ये टाकीला हा नॉब दिलेला आहे मित्रांनो, वर्षातून एकदा हा नॉब खोलून टाकी आपण स्वच्छ करून घेऊ शकतो। ह्याचा सायलेन्सरचा मफलर आतमध्ये आहे, त्याच्यामुळे हा पाईप सोडवून जरी ठेवला तरी आवाजामध्ये बिलकुल काही फरक पडत नाही। आणि सस्पेंडेड टाईप पेडल आहेत क्लचसाठी आणि ब्रेकसाठी, त्याच्यामुळे अतिशय कम्फर्टेबल काम करता येतं। ह्याच्यामध्ये सीटमध्ये आपल्याकडे कोबो सीटचा पण ऑप्शन अवेलेबल आहे। एक्स्ट्रा पैसे खर्च करून आपण फुल्ली सस्पेन्शनवाली कोबो सीट पण आपण घेऊ शकतो। ओव्हरऑल एकदम मटेरियलची क्वालिटी जी आहे मित्रांनो अतिशय जबरदस्त आहे। जगातला पहिला डिझेल इंजिनवरती चालणारा ट्रॅक्टर आणि जगातला पहिला 4 व्हीलर ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीचं हे प्रोडक्ट आहे। इटलीची सामे आणि लॅम्बोर्गिनी, स्वित्झर्लंडची हुर्लीमान आणि जर्मनीची ड्युसफार, ह्या 4 एकत्र येऊन, ह्या 4 कंपन्या टॉपच्या एकत्र येऊन बनवलेलं हे प्रोडक्ट आहे। भारतामध्ये ही कंपनी 1996 पासून या कंपनीचा प्लांट आहे। ज्या कोणी शेतकऱ्यांच्या जवळपास डीलरशिप असेल त्यांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे। तुम्ही अवश्य या ट्रॅक्टरचा विचार करा आणि ज्या ठिकाणी याची डीलरशिप नसेल तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी जी ट्रॅक्टर्स कराडतर्फे अत्यल्प मार्जिन घेऊन आपल्याला ट्रॅक्टर घरपोच डिलिव्हरीची सोय आहे। याच्यामध्ये 2 व्हीलर ट्रॅक्टरचा सुद्धा ऑप्शन आहे। तसेच 50 HP मध्ये आपल्याकडे जवळजवळ 12 ते 15 व्हेरियंट आहेत। त्याचबरोबर 45 HP पासून 80 HP पर्यंतची वेगवेगळी मॉडेल आपल्याकडे उपलब्ध आहेत। आपल्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही ट्रॅक्टर सिलेक्ट करू शकता। जी ट्रॅक्टर्सला भेट दिल्याबद्दल धन्यवाद।